या बैठकीसाठी उपस्थित असलेले पक्षाचे चिटणीस, माजी चिटणीस, सर्व सहकारी संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, या तालुक्यातल्या सर्व गावचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, सोसायटीचे आजी माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, वडीलधारी मंडळी, माता भगिनी, तरुण सहकारी मित्रांनो, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, लोकप्रतिनिधी या नात्याने आणि स्वर्गीय आबासाहेबांचा नातू या सर्व गोष्टीमुळे मला अभ्यास दौऱ्यासाठी परदेशात जाण्याची संधी मिळाली. याचं श्रेय तुम्हा सर्वांना आणि आबासाहेबांच्या विचारात. आज तसं पाहता ग्रामीण भागामध्ये रंगपंचमी खेळली जाते आणि या रंगपंचमीच्याही आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. 3 आठवड्यापासून मी मतदारसंघामध्ये पहिल्यांदा परदेश दौरा आणि त्यानंतर अधिवेशनाच्या दरम्यान मी येऊ शकलो नाही. सर्व फोन हे ऑफिसच्या नंबरला डायव्हर्ट होते, त्याच्यामुळे कुणी काही गैरसमज करून घेऊ नये. सकाळी मी 9:30-10 वाजता विधान भवनात जातो, रात्री संपेपर्यंत बसतो. त्याच्यामुळं ते एक कारण असेल की मला सगळ्यात जास्त वेळा बोलायला संधी मिळते. पण या 15-3 आठवड्यामध्ये कुणाचं महत्वाचं काम असेल, कुणाचा अर्जंट फोन असेल, तुम्ही उचलू शकलो नाही किंवा तुम्हाला मदत करू शकलो नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आज महिला दिन आहे. महिला दिनाच्या लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्या सर्व माता भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. स्वर्गीय आबासाहेबांच्या निधनानंतरची ही पहिली पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक होती. 1972 पासून या पंचायत समितीवरती शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा दिमागात फडकत होता आणि या निवडणुकीमध्ये उमेदवार देण्यापासून आणि मित्रपक्ष दीपक आबा गटांना कुठल्या उमेदवारा द्यायच्या हे सर्व निर्णय कमिटीनं आणि बऱ्याचशा मंडळींना विश्वासात घेऊन ते निर्णय घेतले होते. काही गावागावातल्या ज्या काही अडीअडचणी असतात, जास्त दिवस सत्ता असल्यानंतर प्रत्येक गावामध्ये किंवा बऱ्याचशा गावांमध्ये 2-2 गट आहेत आणि मग एखाद्या गटाला उमेदवारी मिळाल्यानंतर दुसरा गट नाराज होतो, असे काही गावामध्ये घडलेलं आहे. आणि काही नेते मंडळी किंवा कार्यकर्ते नाराज झाले असतील तर त्याबद्दल ही पक्षाच्या वतीनं मी ती जबाबदारी घेतो आणि दिलगिरी व्यक्त करतो. त्याच्या मागची भावना एवढीच असते की आम्ही बॅकग्राऊंडला काही सर्वे केलेले असतात आणि बरीचशी टीम लावलेली असते, जेणेकरून निवडणुकीमध्ये लढत असताना जो कोण कार्यकर्ता आपण उमेदवार म्हणून दिलेला असतो त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असते. त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी कष्ट घेतलं. मी मोठेवाडीच्या एका सभेमध्ये सांगितलं होतं की माझ्या निवडणुकीसाठी जेवढ्या स्पीडनं पळणं असेल त्याच्यापेक्षा दुप्पट स्पीडनं मी कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी पळेल आणि माझ्याकडून कुठं कमतरता भासली असेल तर ती मी दिलगिरी व्यक्त करतो. पण जे काही पंचायत समितीचे आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार निवडून आले आणि दोन्ही सभागृहामध्ये उद्याच्याला शेतकरी कामगार पक्षाचा आणि आबासाहेबांचा विचार ठामपणे दोन्ही सभागृहामध्ये मांडतील, त्या सर्व सदस्यांचं पक्षाच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. यामध्ये जिल्हा परिषदला
2 उमेदवार आणि पंचायत समितीचे 2 उमेदवार आपले पराभूत झाले. त्या 4 उमेदवारांना मी एक विश्वास देतो की निवडणुकीमध्ये हार जीत कुणाची तर कोण तर जिंकणार आहे, कोणाची तर हार होणार आहे, हे अधिलिखित सत्य असतं. पण पराभव झाला म्हणून आपण नाउमेद होऊन चालणार नाही. अशा कठीण प्रसंगात आणि कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही पक्षासाठी तिथं खिंड लढवलेली आहे. ते कदापि पक्ष विसरणार नाही. भविष्यात ती तुमची उणीव आम्ही कुठेतरी भरून काढू, हा पक्षाच्या वतीनं मी त्यांना शब्द देतो. दुर्दैव एवढंच आहे, वाईट याच वाटतं. त्या जसं संतोष भाऊनी सांगितलं, पेशंटचा अभ्यास करून डॉक्टर त्या आजाराला औषध देतात. 4-4.5 वर्ष झाले मला येऊन तालुक्यामध्ये आणि राजकारणामध्ये. या 4.5 वर्षांनी मला एवढे अनुभव दिलेले आहेत की भविष्यात 40 वर्ष जगत असताना या अनुभवाचा नक्की मला फायदा होईल. याच्यात एवढे धोके मिळालेले आहेत. पक्षाने आणि स्वर्गीय आबासाहेबांनी जे काही 60 वर्ष या तालुक्याच्या आणि गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी खर्ची घातलं. आज काही लोक चर्चा करतात की 50 वर्षात आणि 60 वर्षात काय विकास झाला. बोलताना वाईट वाटतं, पण हे कधीतरी आपल्याला सगळ्यांना समजलं पाहिजे. ज्या आपल्या दैवतांनी या तालुक्याला दिलंय ना, अख्ख्या महाराष्ट्रात कुठल्याही नेते मंडळींनी त्यांच्या मतदारसंघात दिलं नसेल. कुणावरही अन्याय होऊ दिला नाही, कुठेही कुणावरती दमदाटी होऊ दिली नाही. आणि माझ्या गाववाड्यातल्या आणि वाडी वस्तीवरच्या गोरगरीब घटकातल्या नागरिकांना सन्मानाने ताटमानाने या सांगोला शहरामध्ये येण्याचा जो विचार दिला, हा फक्त स्वर्गीय आबासाहेबांनी दिलेला, हे विसरून चालणार नाही. भौतिक सुख मिळालं नसेल, भौतिक प्रत्येकाच्या खासगी आणि अडचणी पक्षाने आणि आबासाहेबांनी सोडवताना कुठेतरी कमतरता भासली असेल, पण जो सन्मान आणि स्वाभिमान तुम्हाला दिलाय, हा विसरून चालणार नाही. आज एका बाजूला सांगोला तालुका विकास आघाडीचं यश असताना दुसऱ्या बाजूला सन्माननीय दीपक आबांचे चिरंजीवांचा पराभव झाला, हे आपल्याला विसरून चालणार नाही. हा कशामुळे झाला, का झाला, याची अनेक कारणं असतील, पण आपण कष्ट घेणं आणि आपल्या मित्र पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणत असताना कुठेही आपल्या दोन्ही भासली नाही पाहिजे, याचा विचार करणं आपली गरज होती, जबाबदारी होती आणि आपण ती चांगल्या पद्धतीने पार पाडली. पण अपयश पदरी आल्यानंतर निश्चितपणे चर्चा होतात. त्या चर्चेकडे गांभीर्याने लक्ष द्यायचं की नाही, याच्यापेक्षा कुणाबद्दलही आपण वाईट बोलायचं नाही, हे महत्वाचं. आज काही उमेदवार पराभूत झालेले आहेत. माझी कळकळीची तुम्हाला सर्वांना विनंती आहे की अजिबात कुणाचंही काही तक्रारदर्शक असं कुणासमोरही व्यक्त होऊ नका. कारण नगरपालिकेला ज्यावेळेस पराभव झाला, त्यावेळेस मी सहन केलेला आहे की लोक काय बोलतात, ज्याच्यासाठी आपण पळलेलो असतो ती लोक सुद्धा आपल्यावर काय शब्द ठेवतात. पण हे राजकारण आहे, आणि राजकारण हे काय फक्त 5 वर्षाच्या पंचवार्षिकचं नसतं. भविष्यकाळामध्ये आपल्याला राजकारण करत असताना आज जर आपण कोणाच्या चुका काढत बसलो, तर भविष्यामध्ये प्रत्येक माणूस आपल्याला उपयोगी येत असतो. प्रत्येक कार्यकर्त्याची, प्रत्येक पक्षातल्या नेते मंडळींची कधी ना कधी आपल्याला झालेली मदत असते आणि भविष्यात होणारी मदत असते.
त्याच्यामुळे कुणाबद्दलही वैयक्तिक तक्रारदर्शक नाराजीचं वाच्यता कोणी करू नये एवढी माझी कळकळीची विनंती आहे. काही मंडळी आपल्याला सोडून गेले, आपण कमी पडलो असेल याचा विचार करायचा, कुणावरही टीका करायची गरज नाही. तर प्रत्येकाच्या इच्छा आणि अपेक्षा हा पक्ष कधीच पूर्ण करणार नाही. आपलाच पक्ष नाही, या जगामध्ये जेवढे पक्ष आहेत त्या जगातल्या त्यांच्या त्या पार्टीच्या कार्यकर्त्याची प्रत्येकाची खासगी अडचण तो पक्ष कदापि पूर्ण करत नसतो. आणि विशेष करून तरुण मंडळींना माझी विनंती, सोशल मीडियावरती आपण भाष्य आणि कमेंट किंवा पोस्ट करत असताना सांभाळून करा. कुठल्या कोपऱ्यात कुठल्या वाडीवरती काय चर्चा चालते, कोण कुठं काय बोलतं, कोण कुठं जाऊन जेवण करतं, प्रत्येक गोष्टीची माझ्याकडे माहिती असते. त्याच्यामुळं शक्यतो कुणाबद्दल आणि विशेष करून मागच्या 50 वर्षाचा इतिहास काढून कोणीही चुकीच्या पद्धतीने चर्चा करू नये. आपल्या दैवताबद्दल कोणी चुकीच्या पद्धतीनं वाच्यता करू नये. काय काढायचं आहे, काय नावं ठेवायचे, बाबासाहेब देशमुखला ठेवा. माझी कापडं काय फाडायची ती फाडा, पण पक्ष आणि आबासाहेबांबद्दल जर ब्र शब्द कोण काढलं तर भविष्यात बाबासाहेब देशमुख अजिबात खपवून घेणार नाही. येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. 77 पैकी 67 ग्रामपंचायती आहेत आणि आरक्षण प्रत्येकाला माहीत झालेलं आहे, डिक्लेअर झालेलं आहे. वार्ड रचनासाठी तुमच्या काही अडचणी असतील तर निश्चितपणे कळवा. कोण चुकीच्या पद्धतीनं तुमच्या अन्याय होईल अशा पद्धतीनं काही गावांमध्ये जर वार्ड रचना झालेली असेल तर ती तात्काळ कळवणं गरजेचं आहे. आणि सर्वांना माझी कळकळीची विनंती, एसटी गेल्यावर हात करायला येऊ नका. एसटी 1 किलोमीटरवर लांब आहे तोवरच हात करायला आहे. कारण मागच्या 14 महिन्यातला माझा अनुभव आहे. एसटी लांब पुढे 5 किलोमीटर जाते ना, आता आम्हाला त्या एसटीत बसायचं म्हणून बरीचशी लोक येतात. आणि आता तालुक्याच्या निवडणुका झालेल्या आहेत. बरीचशी मंडळी ग्रामपंचायतीमध्ये इच्छुक असतात. 15 दिवसांनी मी परत येणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर प्रत्येक गावाला बोलवून आपण मिटिंग घेणार आहोत. बऱ्याचशा मंडळींचं म्हणणं होतं की उमेदवार ठरवताना आपल्या दिरंगाई झाली किंवा वेळ झाला, काही गोष्टीतून काही विषय समजत असतात आणि त्यातून शिकत असतं माणूस. याच्या व्यतिरिक्त सभापती आणि उपसभापतीच्या निवडी संदर्भात आपली कमिटी निर्णय घेईल आणि कमिटीने जो निर्णय घेतला तो आपण सर्वांनी मान्य करायचा आहे. जिल्हा परिषदला कुणासोबत जायचं त्याची विचार मंथन हे कमिटीमध्ये बसून चर्चा केली जाईल आणि 1 एप्रिल पासून आपल्या पक्षाच्या सभासद पदाची नोंदणी प्रत्येक गावामध्ये आपल्याला करणं अपेक्षित आहे. जो कोण कार्यकर्ता सगळ्यात जास्त पहिले 5 कार्यकर्ते जे असतील त्याचा सन्मान हा पक्ष निश्चितपणे चांगला करेल. जो कोणी कार्यकर्ता वैयक्तिक पक्षाची सभासद नोंदणी या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त करेल अशा पहिल्या 5 लोकांचा सन्मान बक्षीस म्हणून त्यांच्यावर त्या नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. बऱ्याचशा तालुक्याच्या कमिट्या बाकी आहेत, जिल्ह्याच्या काही कमिट्या बाकी आहेत. त्याच्यामुळं 1 एप्रिल शिंदे सर किती दिवस द्यायचे? जून अखेरपर्यंत, एप्रिल, मे आणि जून 3 महिने आपल्याला पक्षाची सभासदाची नोंदणी करायची आणि त्याच्यानंतर ते नंबर काढले जातील आणि त्या हिशोबाने
त्या पहिल्या 5 कार्यकर्त्यांना बक्षीस म्हणून पक्ष त्यांच्यावरती नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. इतर ज्या पक्ष बांधणीच्या चर्चा आपण विविध नेते मंडळींच्या भाषणातून ऐकल्या, प्रत्येकाने आपापल्या गावातली कमिटी ही एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत आणून द्यायची. तिथल्या प्रत्येक गावातल्या पुरोगामी युवक संघटनेचे चर्चा करून एप्रिल अखेरपर्यंत ती कमिटीची नावं आणून द्यायचे. दलित संघटना असेल, पुरोगामी युवक संघटना असेल, महिला आघाडी असेल आणि विद्यार्थी आघाडी असेल, या सर्व आघाड्यांची नावं एप्रिलच्या शेवटच्या 29 आणि 30 तारखेपर्यंत आपण आणून द्यायचे. पक्षाकडून आणि पक्ष नेतृत्वाकडून आपण बऱ्याचशा अपेक्षा करतो आणि त्या प्रत्येक अपेक्षा वेळ झाल्या पाहिजेत बापू, अशी कार्यकर्त्यांची वैयक्तिक मागणी असते. बाबासाहेबांनी लगेच फोन उचलला पाहिजे, दुसऱ्या मिनिटाला लगेच त्या अधिकाऱ्याला फोन करून आम्हाला आमचं काम करून दिलं पाहिजे, तुम्हाला 1.5 महिना देतोय. आणि जे गाव एप्रिल अखेरपर्यंत आणणार नाही, तिथले कार्यकर्ते पदाधिकारी त्याच्यावरती चर्चा आपण एक कमिटी ठरवू आणि त्याचा आढावा ती कमिटी घेईल. इथनं उठण्या अगोदर प्रत्येकाने आपापल्या गटातल्या लोकांनी चर्चा करून गटातलं 1 नाव 2 नावं द्या त्या कमिटीचा आढावा घेण्यासाठी. प्रत्येक गणातून एक नाव आणि ती पूर्ण जबाबदारी त्या कमिटीवरती असेल. जे निवडून आलेले उमेदवार आहेत आणि ते सभागृहामध्ये काम करणार आहेत, आता आपापल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गणातल्या प्रत्येक गावात जाऊन तिथल्या जनतेच्या काय अडीअडचणी आहेत ते समजून घेण्याची तुमची जबाबदारी. प्रत्येक महिन्याला प्रत्येक गावात एक मीटिंग ठेवायची. ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही कोणत्या दिवशी त्या गावात जाणार आहे ते सरपंच, तिथले ग्रामसेवक आणि सर्व पार्टीचे पदाधिकाऱ्यांना निरोप पोहोचवायचा, लेखी पत्र काढायचं आणि तिथं जाऊन आढावा घ्यायचा. सहकारी संस्थेचे जे काही संचालक आहेत, बऱ्याचशा सहकारी संस्थेचे संचालक या ठिकाणी उपस्थित नाहीत. चेअरमन आणि व्हाईस चेअरमननी जे कोणी उपस्थित नाहीत त्यांची नावं जाण्या अगोदर द्यायची. पार्टीमध्ये शिस्त असणं गरजेचं आहे असं ज्येष्ठ मंडळींनी सांगितलंय. शिंदे सरांनी मला कानात सांगितलं, तुम्ही बोला, माझ्याकडून राहिले. या कार्यकर्त्यांना इथून पुढे निरोप दिला जाईल. त्या कार्यकर्त्यांना काही कारण असतो, कोण आजारी असतो, कोण कुठे कार्यक्रम असतो, जावं लागतं. फोनवरनं ऑफिसमध्ये कळवणं गरजेचं आहे. तुम्ही शिस्तीचं पालन करा. तुम्ही सर्वजण आबासाहेबांच्या विचाराचे पाईक आहात याची मला खात्री आहे. आपण सर्वजण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि सणाच्या दिवशी उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचं अंतःकरणपूर्वक आभार मानतो. जाण्यापूर्वी प्रत्येक गणातल्या लोकांनी बसायचं आहे, एक नाव द्यायचं आहे आणि ती कमिटी एप्रिल महिना अखेरपर्यंत त्या गणातल्या गावच्या कमिटीचा आढावा घेऊन आमच्याकडे सादर करतील. पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीच्या ज्या निवडी आहेत त्याच्याबद्दलची कमिटी बसून चर्चा होईल आणि तुम्हाला 12 तारखेला किती 2 वाजता निवड आहे ना, 12
सकाळी 12 वाजता 12 तारखेला सकाळी 10 वाजता अर्ज भरण्याची वेळ आहे 10 ते 12. तर त्याच्या अगोदर या ठिकाणी डिक्लेरेशन होईल. त्याच्यामुळे आपण सर्वांनी 9 वाजता उपस्थित राहणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांच्या धारा असतात, तुम्ही येऊ शकत नाही. आता परत फोन येणार नाही पार्टीचा किंवा गिरणीचा किंवा माझ्या ऑफिसमधून. ज्यांना शक्य होतंय त्या सर्वांनी 12 तारखेला 9 वाजता याच ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल परत एकदा तुम्हा सर्वांचं अंतःकरणपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.